सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 13वा ओवी क्रमांक 431 पासून आता सुरुवात करूया. जव देह हे असेल तव ओळगी ऐसी की जेल, मग देहांती नवल बुद्धी आहे. महाराज म्हणतात, जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत गुरूंची अशीच सेवा करीन म्हणतो. मग देह पडल्यावर त्याची बुद्धी सेवेविषयी आस्था धरिते, ते नवल ऐका. इये शरीरींची माती मेळवीन तिये क्षिती, जेथ श्री चरण उभे ठाती श्री गुरुचे. तो म्हणतो, या शरीराची माती पृथ्वीच्या त्या भागात मिळवीन की ज्या ठिकाणी श्री गुरूंचे चरण उभे राहतील. माझा स्वामी कौतिके स्पर्शी जती जिये उदके, तेथ लया नेईल निके आपी आप. मी आपल्या शरीरातील उदकांचा भाग खरोखर त्या उदकाला नेऊन मिळवीन की ज्या उदकाला माझे स्वामी कौतुकाने स्पर्श करतील. श्री गुरु ओवाळी जती का भुवनी जे उजळी जती, तया दीपांची या दीप्ती ठेवीन तेज. आपल्या देहातील तेज त्या दिव्यात नेऊन मिळवीन की ज्या दिव्यांनी लोक श्री गुरूंना ओवाळतील, अथवा जे दिवे श्री गुरूंच्या मंदिरात प्रकाश करीत असतील. चवरी हन विंजणा तेथ लयो करीन प्राणा, मग अंगाचा ओळंगणा होईन मी. मी आपल्या देहातील प्राणवायूचा लय त्या ठिकाणी करीन की ज्या ठिकाणी श्री गुरूंना पंख्याने व चवरीने वारा घातला जात असेल. जिये जिये आकशी श्री गुरु असती परिवारेसी, आकाशलया आकाशी नेईन तिये. मी आपल्या आकाशाचा भाग त्या त्या ठिकाणी मिळवीन की ज्या ज्या अवकाशात श्री गुरु आपल्या परिवारासह असतील. परी जितू मेला न संडी निमेषु लोका न धाडी, ऐसे निगणावया कोडी कल्पांचिया. परंतु जिवंत असताना व मेल्यावरही श्री गुरूंची सेवा केल्याशिवाय राहणार नाही आणि एक पळभरही दुसऱ्यास गुरूंची सेवा करू देणार नाही. याप्रमाणे कल्पचे कल्प गुरुसेवा करीन. एतुलेवरी धिवसा जयाची या मानसा, आणि करुनिया ही येतैसा अपारू जो. अशा प्रकारची पूर्ण इच्छा ज्याचे मनात आहे आणि त्या आपल्या इच्छेप्रमाणेच अपार गुरुसेवा करूनही जो रात्र दिवस नेणे थोडे बहु न म्हणे, म्हणयाचे निदाटपणे साजा होय. गुरुसेवेला रात्र व दिवस किंवा थोडी फार म्हणत नाही आणि तशात जर गुरूंनी काम करण्याची आज्ञा केली तर त्याला जास्त स्फुरण येते. तो व्यापारू येणे नावे गगनाहुनी थोरावे, एकला करिया घवे एकेची काळी. गुरूंची सेवा अशा प्रकारे करण्यास जो गगना एवढा होतो व ते काम एकटाच एकदम करतो. हृदय वृत्ती पुढा अंगची घे दवडा, काज करी होडा मानसेशी. मनाच्या धावेपेक्षा याच्या अंगची धाव पुढे असते व याची काम करण्याची इच्छा मनाशी पैज बांधते. एकादिया वेळा श्री गुरुचिया खेळा, लोण करी सकळा जीविताचे. एखादे वेळेस श्री गुरूंच्या लीलांना आपल्या जीविताचे लिंबलोण करीतो, त्यांच्या लीलांवरून आपले जीवित उतरून ठेवितो. जो गुरु दासे कृषू, जो गुरु प्रेमे सपोषू, जे गुरु आज्ञे निवासू आपणची जो. जो गुरूंच्या सेवेने कृश असतो व गुरूंच्या प्रेमाने पुष्ट असतो आणि गुरूंच्या आज्ञेला आपणच स्थान असतो. जो गुरुकुळे सुकुलीनो, जो गुरु बंधू सौजन्ये सुजनो, जो गुरु सेव्या व्यसने सव्यसनो निरंतर. जो गुरुकुळाच्या योगे आपणास कुलीन असे समजतो, जो आपल्या गुरुबंधूंच्या बरोबर सौजन्याने वागून सुजन असतो व जो गुरुसेवारूप व्यसनाने निरंतर व्यसनी असतो. गुरु संप्रदाय धर्म तैसी जयाचे वर्णाश्रम, गुरु परिचर्या नित्यकर्म जयाचे गा. गुरूंचे परंपरा चालत आलेले धर्म तेच ज्याचे वर्णाश्रम धर्म होत व गुरूंची सेवा करणे हेच ज्याचे नित्यनैमित्तिक कर्म होय. गुरुक्षेत्र गुरुदेवता गुरु माता गुरु पिता, जो गुरु सेवे परवता मार्गू नेणे. ज्याचे गुरु हेच क्षेत्र, गुरु हेच दैवत, गुरुच आई,
व गुरुच बाप आणि ज्याला गुरुसेवेशिवाय दुसरे काही एक माहीत नाही. श्री गुरूंचे द्वार ते जयाचे सर्वस्व सार, गुरुसेवका सहोदर प्रेमे भजे. गुरूंचे जे द्वार तेच ज्याचे सर्व धर्माचे सार होय आणि गुरुसेवकावर आपल्या सख्या भावाप्रमाणे जो प्रेम करीतो. जयाचे वक्त्र वाहे गुरुनामाचे मंत्र, गुरुवाक्या वाचुनी शास्त्र हाती न शिवे. ज्याच्या वाणीतून रात्रंदिवस गुरुनामाचा उच्चार चालत असतो व जो गुरुवाक्या वाचून दुसरे कोणतेही शास्त्र हाती धरीत नाही म्हणजे मानित नाही. शिवतले गुरुचरणी भलत तैसे हो पाणी, तया सकळ तीर्थे आणि त्रैलोक्यींची. ज्या पाण्यास गुरूंचे चरण लागले आहेत ते पाणी कसलेही असले तरी ते इतके मोठे तीर्थ समजतो की त्यात त्रैलोक्यातील सर्व तीर्थयात्रेकरिता आणतो. श्री गुरुचे उशिटे लाहे जै अवचटे, तै तेणे लाभे विटे समाधीसी. अकस्मात श्री गुरूंचा उच्छिष्ट प्रसाद मिळाला तर त्या लाभापुढे जो समाधी सुखालाही तुच्छ मानतो. कैवल्य सुखासाठी परमाणू घे किरीटी, उधळती पायांपाठी चालता जे. गुरु चालत असता मागे जे गुरुचे पदरजक्कन उडतात ते जो आपले मस्तकावर धारण करीतो व त्या लाभापुढे मोक्ष सुख तुच्छ मानितो. हे असो सांगावे किती, नाही पारू गुरुभक्ती, परी गा उत्क्रांतमती कारण हे. हे असो गुरुभक्तीचा महिमा किती म्हणून सांगावा, कारण त्याला पार नाही. परंतु माझ्या बुद्धीला गुरुभक्तीची उकळी फुटल्यामुळे सांगणे भाग पडले. जया इये भक्तीची चाड, जया इये विषयींचे कोड, जो हे सेवे वाचुनी गोड न मनी काही. ज्याला या गुरुभक्तीची इच्छा आहे व ज्याला याच गुरुभक्तीचे कौतुक वाटते आणि ज्याला या गुरुसेवे वाचून दुसरे काहीही गोड लागत नाही, तो तत्वज्ञानाचा ठाओ, ज्ञाना तेणेची आओ. हे असो तो देव ज्ञानभक्तू. तो ब्रह्मज्ञानाचे माहेरघर असून ज्ञानाला त्याच्याच योगाने शोभा येते. फार तर काय, गुरुची सेवा करणारा देव व ज्ञान हे त्याचा भक्त बनते. हे जाण पासाचो कारे, तेथ ज्ञान उघडेनी द्वारे, नांदत असे जगापुरे या रीती. त्या गुरु उपासकाला देवासारखे मानते. ज्याला खरोखर गुरुभक्तीची आवड आहे त्याचे घरी जगाला पुरून उरेल इतके ज्ञान भरलेले असते. जिये गुरु सेवे विखी, माझा जीव अभिलाखी, म्हणून सोय चुकी बोली केली. महाराज म्हणतात, गुरुसेवेविषयी माझ्या मनात खरी उत्कंठा आहे म्हणून मी त्या गुरुभक्तीचे अमर्याद असे वर्णन केले. एरवी असता हाती खुळा, भजनावधानी आंधळा, परिचर्ये लागी पांगुळा, पासुनी मंदू. एरवी मी हात असून डोळे असून भजनाविषयी आंधळा व पाय असून गुरुसेवा करण्याविषयी पांगळ्यापेक्षाही पांगळा. गुरुवर्णनी मुका, आळशी पोशिजे फुका, परीमनी आथी निका सानुरागू. आणि गुरूंचे वर्णन करण्याविषयी मुका व आळशी आहे, इतका अवगुण असूनही फुकट पोषण करीत आहे. परंतु तशी गुरुभक्ती होण्याविषयी माझी उत्कट इच्छा आहे. तेणेची पै कारणे, हे स्थूळ पोसणे, पडले मज म्हणे ज्ञानदेव. महाराज म्हणतात, एवढ्याच कारणाकरिता मला शरीराचे पोषण करणे भाग पडले. परी तो बोलू उपसाहावा आणि ओळगे अवसरू देयावा, आता म्हणेन जी बरवा ग्रंथार्थूची. परंतु मी गुरुसेवेविषयी एवढे अमर्याद वर्णन केले ते सहन करून मला तुमची सेवा करण्यास संधी द्या, म्हणजे मी ग्रंथार्थ उत्तम रीतीने सांगेन. परिसा परिसा श्रीकृष्णो, जो भूत भार सहिष्णू, तो बोलतसे विष्णू पार्थू ऐके. साधूजन हो, ऐका ऐका. भूतांचा भार सहन करणारा विष्णूचा अवतार जो श्रीकृष्ण भगवान तो सांगत असून पार्थ ऐकतो आहे. म्हणे शुचित्व गायसे, जया पाशी दिसे, अंगण जैसे कापुराचे. कापूर आंतरबाह्य शुद्ध असतो तसे ज्याचे शुचित्व स्वच्छ दिसते
तेच खरे शुचित्व होय. का रत्नाचे दळवाडे जैसे सबाह्य चोखडे, आंत बाहेरी एक पाडे सूर्यू जैसा. किंवा रत्नाचे खोड जसे अंतर्बाह्य चकचकीत असते, अथवा सूर्य जसा आत व बाहेर लखलखीत दिसतो. बाहेरी कर्मे क्षाळला, भीतरी ज्ञाने उजळला, इही दोही परियाला पाखाळा एका. कर्मांच्या योगाने ज्याची बाह्यशुद्धी झाली असून ज्ञानाच्या योगाने अंतःशुद्धी झालेली आहे, आणि अशा दोन्ही प्रकारांनी जो शुद्ध झाला आहे, मृत्तिका आणि जळे बाह्य येणे मेळे, निर्मळू होय बोले वेदाचेनी. वेदात सांगितल्याप्रमाणे मंत्रोच्चार करून मृत्तिका व पाणी बाहेरून लाविली असता जशी बाह्यशुद्धी होते, भलतेथ बुद्धी बळी रज आरिसा उजळी, सौंदणी फेडी थिगळी वस्त्रांची या. ज्याप्रमाणे वाटेल तेव्हा बुद्धीच्या योगाने आरसा धुळीने स्वच्छ करता येतो, किंवा परटाच्या सतेलांत वस्त्र धुतल्याने त्याचा डाग नाहीसा होतो, किंबहुना या परी बाह्य चोख अवधारी आणि ज्ञान दीपू आंतरी म्हणून शुद्ध. फार काय सांगावे. याप्रमाणे जो बाहेर निर्मळ झाला आहे आणि अंतर्यामी ज्ञानाचा उजेड झाल्यामुळे खरोखर अंतर्बाह्य शुद्ध झाला आहे. एरवी तरी पंडुसुता आत शुद्ध नसता, बाहेरी कर्म तो तत्वता विटंबूगा. बाकी अर्जुना, अंतर्यामी शुद्ध न होता जो बाह्यात्कारी कर्मे करीतो त्याची सर्वत्र विटंबना होते. मृत जैसा शृंगारीला, गाढव तीर्थी न्हाणीला, कडू दुधिया माखीला गुळे जैसा. ज्याप्रमाणे प्रेतावर दागिने घालून त्याला शृंगारावे, किंवा गाढवास तीर्थात न्हाऊ घालावे, अथवा कडू दुध्या भोपळा गुळाने माखावा. ओस ग्रहीत तोरण बांधिले, काम उपवासी अन्ने लिंपिले, कुंकुम सेंदुरे केले कांतहीनेने. किंवा ओसाड घराला तोरण बांधावे, अथवा उपाशी मनुष्याच्या पोटावर अन्न लिंपावे, किंवा गतभर्तृकेने कुंकू व शेंदूर लावावा. कळस ढिमाचे पोकळ जळो वरिले ते झळाळ, काय करू चित्री व फळ आंतू शेण. गुलाम्याच्या कळसाचा पोकळ डेरा जरी चकचकीत दिसला तरी तो व्यर्थ होय. तसेच चित्रातील फळ जरी उत्तम दिसले तरी त्यात शेणच भरलेले असते. तैसे कर्म वरीची लेकडा, न सरे थोर मोले कुडा, नव्हे मदिरेचा घडा पवित्र गंगे. त्याप्रमाणे बाह्यात्कारी कर्म करणाराची स्थिती आहे. हिणकट पदार्थाला पुष्कळ मोल येत नाही, किंवा मद्य भरलेली घागर गंगेत नेऊन ठेविली तरी पवित्र होत नाही. म्हणून अंतरी ज्ञान व्हावे, मग बाह्य लाभेल स्वभावे, वरी ज्ञान कर्मे संभवे ऐसे के जोडे. म्हणून अंतर्यामी ज्ञानप्राप्ती झाली असता बाहेरची कर्मशुद्धी सहजच होईल. म्हणून ज्ञानपूर्वक बाह्य कर्माचरण कोठे आहे. या लागी बाह्य भागू, कर्मे धुतला चांगू, ज्ञाने फिंटला वंगू अंतरीचा. याकरिता बाह्यात्कारी कर्माचे आचरण करून जो शुद्ध झाला आहे व ज्ञानप्राप्तीमुळे ज्यांचे अंतर्याम निर्मळ झाले आहे, तेथ अंतर्बाह्य गेले निर्मळत्व एक जाहले, किंबहुना उरले शुचित्वची. त्या ठिकाणी आत व बाहेर हा भेद न राहता सर्वत्र शुद्धी होऊन त्याचे ठिकाणी केवळ शुचित्वच वास करीते. म्हणून सद्भाव जीवगत, बाहेरी दिसती फांकत, स्फटिक गृहीचे डोलत दीप जैसे. म्हणून अंतर्यामी शुद्ध वासना झाली म्हणजे बाहेर इंद्रियात ती तशीच दिसून येते. ज्याप्रमाणे स्फटिकाच्या घरात लावलेल्या दिव्याचा प्रकाश आतल्याप्रमाणे बाहेरही लखलखीत दिसतो. विकल्प जेणे उपजे, नाथिली विकृती निपजे, अप्रवृत्तींची बीजे अंकुर घेती. ज्या योगाने संशय उत्पन्न होतात, नसत्या विकृती जडतात व कुकर्माकडे प्रवृत्ती होते, ते ऐके देखे अथवा भेटे, परी मनी काहीची नुमटे, मेघरंगे न कांटे व्योम जैसे. ज्याप्रमाणे मेघांच्या रंगांनी आकाश मळत नाही, त्याप्रमाणे
विषय जरी भेटले अथवा कानाने ऐकले किंवा प्रत्यक्ष पाहिले तरी ज्याच्या मनावर त्याचा काहीच ठसा उमटत नाही. रवी इंद्रियांचे निमेळे विषयांवरी तरी लोळे, परी विकाराचे निविटाळे लिंपी जेना. एरवी ज्यांची इंद्रिये विषयोपभोग घेत असली तरी विषयांच्या विकाराने ज्याच्या मनावर कोणत्याही रीतीचा पगडा बसत नाही. भेटले या वाटेवरी चोखी आणि माहारी, तेथ ना तळे तिया परी रहाटो जाणे. वाटेने जात असता एखाद्यास पवित्र अथवा अपवित्र स्त्री भेटल्याने तिच्याविषयी त्याच्या मनात जसा विकार उत्पन्न होत नाही, अशा रीतीने जो संसाराच्या रहाटत असता इंद्रियांच्या विकारांचे प्राबल्य आपल्या मनावर होऊ देत नाही. यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात.